आज आपण जाऊया मांजरींचा तलाव बघायला ठाण्याला. ऑटो पकडायची आणि ऑटोवाल्या काकांना सांगायचं कचराळी. आणि मग चला, आता आला आहे कचराळी तलाव. आणि हे याचं खरं नाव आहे, पण याला मांजरीचं तलाव म्हणतात. मस्त इथे उतरल्या उतरल्या भेल खाऊन मग आम्ही गेलो आतमध्ये. खूप छान असं मुलांसाठी एक छोटंसं गार्डन आहे. आणि ते गार्डन बघता बघता आपल्याला बघायचं आहे की या तलावाला मांजरीचं तलाव का म्हणतात. इथे खूप छोट्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या रंगाच्या छान छान अशा मांजरी आहेत. जेव्हा आम्ही इथून चाललो होतो ना, तेव्हा बघत बघत कुठे आम्हाला मांजरी दिसत आहेत. तर ही बघा, इथे एक मांजर होती, छान अशी झोपली होती निवांत. खूप छान. नंतर इथून या म्हणजे या तलावाच्या बाजूलाच एक छान असं मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे. महादेव पण आहेत त्यामध्ये. इथे एक छोटी मांजर झोपली होती आणि तिला चुकून पाय लागला. हे बघा, किती सुंदर छान असं मंदिर आहे. आणि खूप असं प्रसन्न पण वाटतं त्या मंदिरात. आणि तलावाच्या असं एकदम बाजूला आहे खूप झाडं, शांत पाणी. आणि संध्याकाळची वेळ असली ना की खूप छान वाटतं. इथे बघा, इथे एक छोटी मांजर आहे. छोटी नाही आहे ही, चांगलीच मोठी आहे. अशी बघते. इथे खूप मांजरी आहेत. आणि इकडच्या लोकांना पण त्याची एवढी सवय झाली आहे ना की त्यांनाही काही वाटत नाही. हे छान असं प्राजक्ताचं फूल, सुंदर सुगंध असतो याला. चला मग, आम्ही गेलो मंदिरामध्ये. आता आलोच आहोत तर बाप्पाचं दर्शन घेऊया. मंदिरामध्ये जाऊन खूप छान अशी गणपती बाप्पाची मूर्ती, मस्त दर्शन झालं आणि बाहेर आलो. किती मोठं तळं आहे हे, शांत. इथे खूप सारी माणसं संध्याकाळच्या सकाळच्या वेळेला जॉगिंगसाठी येतात. खूप लोक असे तळ्याच्या काठी येऊन बसतात. आता आपण बघूया ही बघा, किती लोक बसली आहेत. छान वाटतं एकदम, खूपच. इथे गेल्यानंतर निघावंसंच वाटत नाही. असे या कडेवर खूप सारे लोक येऊन बसलेली असतात. कॉलेजची मुलं, कपल्स, नंतर जॉगिंगला येणाऱ्या लेडीज लोक. ही बघा, ही एक दुसरी किती छान पोज देते. वाव, मॅम. पण या दिसतात तशा पण नाही आहेत. या खूपच डेंजर पण आहेत. यांना काही दिसलं की या घ्यायला येतात. ही बघा, इथे एक बसली आहे महाराणीसारखी, खूपच छान. आली उठली, खूप भीती वाटते. पटकन अंगावर येतात. हा, हिचा कलर तर इतका सुंदर आहे, ब्लॅक, ऑरेंज अँड व्हाईट. मॅम मॅम. अशा अजून भरपूर साऱ्या असतात. हा छोटा बाबू. इकडे ना पुढे गेल्यावर छान अशी बदकं पण आहेत, मोठी मोठी. ती बदकं पण इथेच फिरत असतात. ही बघा, अजून एक आली, कशी निवांत झोपली आहे. कारण का हे मांजरींचा तलाव आहे, हे माणसांचं नाही आहे. हे बघा, ही छान अशी बदकं. हे आम्ही गेलो तेव्हा इतक्या जोरजोरात ओरडत होते
जसं काही गाणंच गात होते. एकमेकांकडे बघतायत आणि खूप मोठी आहे ती. अशी छान ती पाण्यात जेव्हा चालतात ना, इतकी सुंदर दिसतात. यांना खाऊ पण घेऊन येतात फिरायला येणाऱ्या लेडीज लोक. खूप छान वाटतं या बदकांना पण बघून. ही आली 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 गेली गेली. आणि इतकी झाडं आहे तिथे या तलावाच्या बाजूला. हे मी बाई हा माझा छोटू. हां, सनसेट होता ना, किती छान दिसतं. इतकं ते समुद्राच्या बाजूला असल्यावर जसा सनसेट होतो तसं तलावाच्या बाजूचा सनसेट. खरंच तुम्ही एकदा नक्कीच भेट द्या या तलावाला. हां, अजूनही एक जोडी आहे इथे बदकांची. असे 3 ग्रुपच्या 2 जोड्या आहेत या तलावामध्ये बदक. आणि बघा, ही एक छोटीशी मांजर आहे. आम्ही यांच्यासाठी खाऊ घेऊन गेलो होतो आणि ते खाऊ त्यांना देताना त्यांनी बघितलं की त्या अंगावरच येतात धावत. हां, या मस्त छोट्या छोट्या बेबीज होत्या आणि खूप छान असं खात होत्या. आम्हीच घाबरत होतो आणि पळत होतो. मग तिथून आली त्यांची मम्मा, छान अशी. आणि ही छोटी बेबी कॅट. पण गंमत अशी आहे, आता आपण इतक्याच मांजरी बघितल्या, पण जेव्हा आम्ही बाहेर निघालो या तलावाच्या, त्यावेळी तिथे ज्या पार्किंगच्या गाड्या होत्या, त्या गाड्यांच्या खाली अक्षरशः 5-6 डझन मांजरी होत्या की त्या कंटाळून मला वाटतं गाडीखाली जाऊन झोपल्या होत्या. आणि असं आम्ही खेळलो आणि मग गेलो मॅकडीमध्ये जाऊन थोडासा नाश्ता केला, मॅकडी एन्जॉय केलं आणि मग आम्ही आलो आमच्या घरी जाण्यासाठी आम्ही निघालो. असाच जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल आणि असंच आमच्याबरोबर फिरायचं असेल तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.